आजपासून नमो शेतकरी योजनेचे वितरण केले जाणार आहे। 93,26,000 शेतकरी कुटुंबाला याचा थेट लाभ मिळणार आहे। महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी बातमी आलेली आहे। शेतकरी मित्रांनो बघा, देवेंद्र फडणवीस साहेबांनी बघा काल पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना त्यांनी सांगितलंय की बघा आता 3 योजनाचे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे हे जमा होणार आहेत। तर मित्रांनो बघा काल बघा पीएम किसानचे 2,000 रुपये हे जमा झालेले आहेत। बघा शेतकऱ्यांना वाटले होते की आता बघा नमोचा सुद्धा हप्ता जमा झाले होणार आहे। तर मित्रांनो बघा काही तांत्रिक अडचणीमुळे जे 2,000 रुपये आहेत ते नमोचे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे जमा झालेले नाही। तर शेतकरी मित्रांनो बघा बऱ्याच शेतकऱ्यांना काल नमोचे 2,000 रुपये जमा झालेले नाही। तर त्यामुळे बघा आता बघा देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता बघा पत्रकारामध्ये बोलत असताना त्यांनी बघा 3 योजनाचे पैसे देणार असं त्यांनी सांगितलं आहे। आणि ते नेमके काय बोलले तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेलमध्ये माहिती देणार आहोत की बघा की कोणत्या शेतकऱ्यांना बघा काल पीएम किसानचे 2,000 रुपये जमा झाले आणि कोणते ते पात्र जिल्हे असणार आहे, म्हणजेच की पात्र जिल्ह्यामध्ये ते 2,000 रुपये जमा झाले। तर मित्रांनो बघा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत पाहत चला। तर मित्रांनो बघा देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या पत्रकारामध्ये बोलत असताना त्यांनी काय सांगितलं शेतकऱ्यांसाठी कोणत्या महत्त्वाच्या बघा बातमी बोललेली आहे ते मग तुम्हाला या पेपरमध्ये तुम्हाला समजून सांगणार आहोत। तर मित्रांनो बघा त्यांनी काय बोलले आहे तर मित्रांनो बघा माझ्या लाडक्या शेतकरी बांधवांनो नमस्कार। आज राज्यातील तमाम शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची आणि सर्वात मोठी बातमी आता समोर आलेली आहे। कारण की राज्याचे आपले बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री दत्ता भरणे मामा यांनी बघा दिलेल्या माहितीनुसार आजपासून राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 3 मोठ्या योजनाचे पैसे एकत्रितपणे जमा होण्यास सुरुवात होणार आहेत। बघा त्यांनी सांगितलं आहे की आता आपल्या बघा महाराष्ट्रामध्ये 3 योजनांचे पैसे आता खात्यामध्ये शेतकऱ्यांचा जमा होणार आहे। आणि त्यांनी हे सुद्धा सांगितले आहे की कोणते पात्र जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे। बघा ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहण्यास मिळणार आहे। त्यामुळे मित्रांनो बघा व्हिडिओ महत्त्वपूर्ण असणार आहे, व्हिडिओ खूप मोठा होणार आहे। त्यामुळे व्हिडिओला तुम्ही विदाऊट स्किप न करता व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत चला। तर मित्रांनो बघा नेमकी कोणत्या त्या योजना आहेत तर 3 योजनाचे पैसे त्यांनी जमा करण्याचा त्यांनी सांगितलं आहे। बघा या 3 योजनाचे पैसे मिळणार। तर मित्रांनो बघा पहिली जी योजना आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता 2,000 रुपये बघा मित्रांनो या ठिकाणी। तर दुसरी योजना आहे म्हणजेच की पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता बघा ज्या शेतकऱ्यांना वाटप झालेला आहे त्या शेतकऱ्यांना काल बघा वाटप झाले आहे आणि ज्या शेतकऱ्यांना मिळालं नाही तर त्या शेतकऱ्यांना आज या ठिकाणी वाटप हे केले जाणार आहे। तर तशी बघा पुढील योजना आहे तशीच बघा पीक विमा योजना बघा मित्रांनो हेक्टरी 25,000 रुपये पर्यंत बघा नुकसान भरपाईच्या नुसार तुम्हाला या ठिकाणी तुमची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये अखेर जमा होण्यास सुरुवात होणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो त्यानंतर त्यांनी काय सांगितलं की महत्त्वाची बघा त्यांनी महत्त्वाची नोंद सांगितलेली आहे, म्हणजेच की महत्त्वाचे बघा सरकारच्या वतीने या तिन्ही योजनेसाठी तब्बल 8,900 कोटी रुपयाच्या निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे। बघा त्यांनी सांगितलं आहे की 8,900 कोटीच्या रुपयासाठी या 3 योजनेसाठी 8,900 कोटी रुपयाच्या निधीला मंजुरी त्यांनी दिलेली आहे। आणि बघा हे असून हे पैसे आता थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच की डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहेत। बघा बरेच शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून काल नमोचे 2,000 रुपये जमा झालेले आहेत। त्याचप्रमाणे आज सुद्धा शेतकऱ्यांना 3 योजनाचे पैसे हे डीबीटीच्या माध्यमातून पैसे येणार आहेत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा थोडा सुद्धा यामध्ये टाइम सुद्धा लागू शकतो। आता 1 घंटा 2 घंटे 3 घंटे असे बघा रात्री 12 वाजेपर्यंत टाइम लागू शकतो। त्यामुळे मित्रांनो तुमच्या बँक खात्यामध्ये कधी तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होत आहे। तर मित्रांनो बघा आता हे नेमकी हे पैसे आता एकत्रितपणे का दिले जात आहेत तर आता बघा हे जे पैसे आहेत 3 योजनाचे त्यांनी बघा काय सांगितलंय त्याचे नेमकी कारण आहे। शेतकरी तुम्ही म्हणसाल की आता बघा शेतकरी मित्रांनो तुम्ही हे जे पैसे आहे तर एकत्रितपणे पैसे का दिले जात आहे। बघा आता इथे महत्त्वाचा तुमचा प्रश्न आहे, त्यांनी काय सांगितलं आहे की बघा शेतकरी बांधवांनो बघा सध्या पेरणीचे हे दिवस सुरू आहेत आणि शेतकऱ्यांना खते आणि बियाणे खरेदी करण्यासाठी पैशाचं अत्यंत गरज असते। बघा आधी लाडकी बहीण योजनेच्या मासिक 3-3.5 हजार कोटीच्या वितरणामुळे जे हे बघा वितरणामुळे निधीची कशीही टंचाई होती, ज्यामुळे तुमचे हप्ते हे रखडलेले होते। बघा लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे जमा झालेले आहे आणि त्यामुळे बघा लाडकी बहीण योजना जेव्हापासून लाडकी बहीण योजना आलेली आहे
तेव्हापासून सरकार बघा शेतकऱ्यांचा जे पेमेंट आहे, पीक विमा असो, कोणती जरी योजना असो, ते पेमेंट वेळेवर होत नाही. म्हणजेच की निधी त्यांच्याकडे पूर्ण नसते. त्यामुळे बघा थोडा टाईम लागू शकतो, असं सरकारने तेव्हापासून सुरू केलेलं आहे. तर बघा आता 3 योजनांचे पैसे सरकारचं म्हणणं आहे, की 3 योजनांचे पैसे एकत्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देऊन टाका. तसेच बघा आता बघा सरकारने बघा आज, उद्या आणि परवा अशा 3 दिवसात सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा करण्याचे आदेश सुद्धा मुख्यमंत्र्यांना दिलेले आहेत. बघा आता टप्प्याने पैसे जमा होणार आहे हे त्यांनी सांगितलं आहे आणि त्या टप्प्यामध्ये बघा आज कोणते जिल्हे असणार आहे. बघा त्यांनी काय सांगितलंय, की बघा आता सर्वात अगोदर बघा महत्त्वाचं काम आहे मित्रांनो. बघा पैसे मिळवण्यासाठी या महत्त्वाच्या अटी आणि पात्रता त्यांनी काय सांगितलंय बघा. बऱ्याच शेतकऱ्यांना बघा पैसे जमा झाले नाही, पीएम किसानचा काल हप्ता, तर त्या शेतकऱ्यांना काय करायला सांगितले आहे जेणेकरून तुम्हाला पैसे हे जमा होणार, म्हणजेच की जमा होतील. तर मित्रांनो बघा सर्वात पहिले बघा रेशन कार्ड तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. जर पांढरे रेशन कार्ड असणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. बघा तुम्ही म्हणसाल की आमच्याकडे पांढरे रेशन कार्ड आहे, तर तुम्हाला या ठिकाणी लाभ हा दिला जाणार नाहीत. बघा दुसरं महत्त्वाचं काम ऑनलाईन सातबारा. तुमची शेतजमीन ऑनलाईन पोर्टलवर नोंदणीकृत असायला हवी आहे आणि सातबारा ऑनलाईन निघत असावा. जर तरी तुम्हाला हा हप्ता म्हणजेच की तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. बघा तिसरी पात्रता म्हणजेच की राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 25 जिल्ह्याचा निवड या पहिल्या टप्प्यासाठी करण्यात आलेली आहे आणि उर्वरित 11 जिल्हे आहेत ते प्रकृतीतून सध्या वगळण्यात आलेले आहे. बघा 11 जिल्हे वगळण्यात आलेले आहे आणि 25 जिल्ह्याचीच निवड करण्यात आलेली आहे. बघा ते 25 जिल्हे कोणते आहे आणि 11 जिल्हे कोणते आहे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहोत. तर मित्रांनो बघा आता नेमकी सरकारने हे सुद्धा सांगितलं आहे, की नेमकी कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होणार. तर बघा आधी पैसे कोणत्या बँकेमध्ये जमा होणार आहे. तर बघा जर तुमचं बघा या बँकेमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर खातं असेल, म्हणजेच की एस-बी-आय बँकेमध्ये जर खातं असेल, तर तुम्हाला सर्वात अगोदर पैसे या ठिकाणी जमा होणार आहे. तसेच बघा बँक ऑफ महाराष्ट्र आहे, तसेच बँक ऑफ इंडिया आहे, इंडिया पोस्ट पेमेंट बँक आहे. त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँक आहे, पंजाब नॅशनल बँक आहे, आय-सी-आय-सी बँक आहे, एच-डी-एफ-सी बँक आहे, कॅनरा बँक आहे, कोटक महिंद्रा बँक आहे आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे. या सर्व बँकेमध्ये सर्वात अगोदर तुम्हाला आधी हे पैसे जमा होणार आहेत. बघा आता पुढील त्यांनी काय सांगितलं आहे, की आता बघा कोणती आहे बघा आज बघा एकूण 25 जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात आज 12 जिल्ह्यामध्ये मधील आज बघा सुमारे 50 लाख शेतकऱ्यांना लाभ हे दिला जात आहे. बघा आज 12 जिल्हेच निवडण्यात आलेले आहे. 25 जिल्ह्यापैकी 12 जिल्हे निवडण्यात आलेले आहे आणि ते 12 जिल्हे आज नेमकी आता कोणते असणार आहे. बघा 12 जिल्हे सर्वात पहिले बघा परभणी जिल्ह्यातील बघा परभणी आणि बीड. बघा या जिल्ह्यामध्ये कापूस, सोयाबीन, तूर व इतर पिकाच्या नुकसानीसाठी विशेष प्राधान्य हे दिले जात असतं. त्यामुळे बघा पुढचा जिल्हा आहे अमरावती. अमरावती त्यानंतर बघा यवतमाळ आहे, हिंगोली आहे, रत्नागिरी आहे, रायगड आहे. तसेच पुढील जिल्हा सातारा आहे, नाशिक आहे, अहिल्यानगर आहे, नागपूर आहे, भंडारा, गोंदिया आहे, गडचिरोली आहे, नंदुरबार आहे आणि छत्रपती संभाजीनगर आहे. तर मित्रांनो बघा एवढे सारे आज पहिल्या जिल्ह्यासाठी 12 जिल्हे निवडण्यात आलेले आहे. बघा मित्रांनो आता पुढील आता लवकरच म्हणजेच की पुढील आता ते कोणते अजून म्हणजेच की उद्या कोणते जिल्हे निवडण्यात येणार आहे. तर बघा आता पुढील अपडेटमध्ये आपण अपडेट घेऊन येणारच आहोत. त्यामुळे मित्रांनो बघा जर तुम्ही आतापर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा आणि तुमच्या इतर मित्राबरोबर माहिती नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा याबद्दल संपूर्णबद्दल माहिती बघायला मिळणार आहे. चला तर मित्रांनो मग आता भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.